श्रावण स्पेशल. श्रावण महिना एवढा खास का आहे? महादेवाची पूजा श्रावण महिन्यातच का केली जाते? तुमच्याही मनात कधी हा प्रश्न आला आहे का? की श्रावण सुरू झाला, श्रावण महिना आला की प्रत्येक सोमवारी प्रत्येक मंदिरामध्ये एवढी गर्दी का होते? सगळे लोक उपवास का करतात? आणि काही लोक श्रावणमध्ये फक्त सात्विक अन्न का खातात? महादेवावर दूध, पाणी आणि बेलपत्र का अर्पण करतात? आणि वर्षभरात 12 महिने असताना देखील महादेवांसाठी श्रावण महिनाच एवढा विशेष का मानला जातो? जर तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण केवळ श्रद्धा नाही तर त्यामागचं कारणही समजून घेणार आहोत. तर श्रावण महिन्याचं महत्त्व काय? भारतीय पंचांगानुसार श्रावण हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. पावसाळा सुरू झालेला असतो, धरती हिरवीगार शालू नेसलेली असते, नद्या भरून वाहत असतात, झाडांना नवे जीवन मिळालेलं असतं. निसर्ग जसं नव्याने फुलतो तसंच मनालाही नव्याने घडवण्याची ही संधी असते. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी या महिन्याला फक्त धार्मिक नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धीचा महिना मानला आहे. महादेव आणि श्रावण महिन्याचा संबंध काय? तर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, महादेवाची पूजा श्रावण महिन्यातच का केली जाते? यामागे एक प्रसिद्ध पौराणिक कथा सांगितली जाते. ज्यावेळेस समुद्रमंथन सुरू असताना अनेक रत्ने बाहेर आली, पण त्याच वेळी अत्यंत घातक विषारी विषही बाहेर आलं होतं. हे विष इतकं प्रचंड होतं की संपूर्ण सृष्टीचा विनाश होण्याची भीती निर्माण झाली होती. तेव्हा सर्व देवता महादेवांकडे गेले. संपूर्ण जगाचं रक्षण करण्यासाठी महादेवांनी ते विष प्राशन केलं. त्यावेळी त्यांचा कंठ निळा पडला होता आणि त्यांना नीलकंठ म्हणून ओळख मिळाली होती. असं मानलं जातं की त्यानंतर देवांनी त्यांच्या अंगावर सतत जलाभिषेक केला, ज्यामुळे विषाची उष्णता शांत झाली. याच्या स्मरणार्थ आजही भक्त शिवलिंगावर जल अर्पण करतात. ही कथा श्रद्धेचा भाग आहे आणि त्यातून त्याग, संरक्षण आणि करुणा याचा संदेश दिला जातो. श्रावणात जलाभिषेक का करतात? तर अनेक जण विचारतात, देवाला पाणी का घालतात? याचं उत्तर केवळ परंपरेत नाही तर भावनेत आहे. पाणी म्हणजे शुद्धता, पाणी म्हणजे जीवन. आपण महादेवाला पाणी अर्पण करतो म्हणजे आपल्या मनातील अहंकार, राग, मत्सर आणि नकारात्मकता यांच्यात चरणी अर्पण करतो. तो जलाभिषेक म्हणजे मन शुद्ध करण्याचं प्रतीक आहे. मग बेलपत्र का वाहतात? तर त्यामागे काय कारण आहे? तर बेलपत्राशिवाय महादेवाची पूजा अपूर्ण मानली जाते. बेलपत्र हे 3 पानाचं बेलपत्र आहे. अनेकांच्या मते त्रिमूर्तीचं किंवा शिवांच्या 3 नेत्रांचे प्रतीक मानलं जातं, तर काही जण ते सत्व, रज आणि तम या 3 गुणांचं प्रतीक मानतात. बेलपत्र अर्पण करणं म्हणजे मन, बुद्धी आणि कर्म यांचं समर्पण करणं. सोमवारचं काय महत्त्व आहे? तर सोमवारीच का महादेवाची पूजा करतात? श्रावणातील प्रत्येक सोमवार विशेष का आहे? सोम म्हणजे चंद्र आणि चंद्र महादेवांच्या जटावर विराजमान असल्याचे वर्णन केलेले आढळते. म्हणून सोमवार हा शिवपूजेसाठी शुभ मानला जातो. या दिवशी अनेक जण उपवास करतात. उपवासाचा अर्थ फक्त अन्न न खाणे नाही तर आपल्या वाईट सवयीपासून थोडा दूर राहणं. तर काही लोक फक्त महिनाभर सात्विक जेवण करतात, तर काही लोक महिनाभर नॉनव्हेज खात नाहीत. आपल्या मनावर विजय मिळवतात. राग कमी करणं, खोटं बोलणं टाळणं, स्वतःवर नियंत्रण ठेवणं. श्रावणातील उपवासाचं वैज्ञानिक कारण काय आहे? तर पूर्वीच्या काळात पावसाळ्यात अनेक संसर्गजन्य आजार वाढत होते. पचनशक्तीही तुलनेने कमी होत असे. त्यामुळे हलका आणि सात्विक आहार घेण्याची परंपरा तयार झाली. आज विज्ञानही सांगतं की संतुलित आहार, संयम आणि स्वच्छता आरोग्यासाठी महत्त्वाची असते. म्हणूनच धार्मिक परंपरा आणि आरोग्यदायी जीवनशैली याचा एक सुंदर संगम इथे तयार झाला. श्रावण आपल्याला काय शिकवतो? तर महादेव म्हणजे फक्त देव नाही तर ते विश्वाचे गुरु आहेत. शिवलिंग हे निराकार शिवतत्वाचे प्रतीक मानले जाते. महादेव म्हणजे शांतता, महादेव म्हणजे संयम, महादेव म्हणजे कल्याण. श्रावणातील प्रत्येक सोमवार महादेवांच्या भक्तीसाठी विशेष मानला जातो. या दिवशी जलाभिषेक, बेलपत्र अर्पण करणे, मंत्रजप आणि मनोभावे प्रार्थना केली जाते. कारण महादेवांकडे मागण्यासाठी नेहमी काही मोठं लागत नाही, फक्त एक निर्मळ मन, थोडी श्रद्धा आणि मनापासून उच्चारलेलं ओम नमः शिवाय. महादेवांकडे प्रार्थना करूयात, माझ्या मनाला शांती दे, माझ्या कुटुंबाला सुख दे आणि आरोग्य मार्गावर चालण्याची शक्ती दे. या श्रावणात फक्त शिवलिंगावर जल अर्पण करू नका तर आपल्या मनातील नकारात्मकताही महादेवांच्या चरणी अर्पण करा.
हर हर महादेव, ओम नमः शिवाय. आणि तुम्हाला हे श्रावण खूपच छान आणि आरोग्यदायी जावो अशी प्रार्थना. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.